नमस्कार मंडळी, तुमचे पण भजे कधी कधी आतून निबर होतात आणि बाहेरून क्रिस्पी होत नाही आणि खायला पण टेस्टी लागत नाही. तर तुम्ही असे भजे नक्की करून बघा. त्याच्यासाठी मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, 1 चमचा जिरं टाकून असा ठेचा तयार, थोडंसं मीठ, थोडंसं पाणी टाकून इथं ठेचा तयार करून घेतला मी छान. त्यानंतर मी इथे 2 कांदे कापले, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा ओवा घेतला आहे आणि मी इथे 2 वाट्या बेसन पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं टाकून घ्यायचं, ठेचा, कांदा सगळं. त्यानंतर हळद टाकली थोडी, थोडं मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं पीठ. त्यानंतर पीठ भिजवताना हे जास्त घट्ट ठेवायचं नाही, थोडं पातळ ठेवायचं. त्यानंतर भजे करायच्या वेळेसच थोडा सोडा टाकायचा, थोडं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी ते छोटा चमचा तेल टाकलं आहे. तेल का टाकलं की आपण जेव्हा भजे खातो तर घशात असं अडकल्यासारखं होतं, तर तसं होणार नाही आणि भजे छान असे क्रिस्पी आणि आतून निबर होणार नाही, छान होतील. त्यानंतर मी असे इथे भजे करून घेतले आणि बघू शकता तुम्ही, खूप खायला टेस्टी झाले होते, चवदार झाले होते, तिखट झाले होते. तर चला मग तुम्ही पण नक्की करून बघा आणि ताई दादा कोणी बघत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.